कुठलाही आर्मीचा अधिकारी तो कुठल्याही पोस्टचा असो जर आमच्या सवाई व्हेजमध्ये आला तर आमच्याकडून त्यांना त्यांच्या सन्मानार्थ पूर्णपणे त्यांचं व्यक्तिगत जे बिल किंवा जे काय असेल त्याचे कुठलाही चार्ज घेतला जात नाही। ताम्हिणी घाटातल्या सवाई लक्झरी स्टे आपण बघितला, त्याच्यानंतर मी तुम्हाला हे सवाई व्हेज यांचं जे रेस्टॉरंट आहे ते दाखवणार आहे। यांचं जेवण अप्रतिम आहे। सवाई व्हेजचे इतरांपेक्षा टोटली वेगळे पदार्थ आहेत, क्वांटिटी वाईज भरपूर आहेत। किंवा सवाई व्हेज हॉटेलची आता आपण सर्व माहिती करून घेऊया। सवाई व्हेज रेस्टॉरंट हे पुण्यात सिंहगड रोडवर पु ल देशपांडे गार्डनच्या बरोबर समोर आहे। याचा संपूर्ण पत्ता मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तो तुम्ही नक्की बघा। हे जे सवाई व्हेज रेस्टॉरंट आहे याचे संस्थापक अमित शिंदे सर आहेत। त्यांची एक छोटीशी मुलाखत पण या फिल्म मध्ये आहे, त्यामुळे तुम्ही फिल्म शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर आमच्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार। आमच्या घराच्या जवळच सवाई व्हेज हे रेस्टॉरंट असल्यामुळे आम्ही बरेच वेळा इथे जेवणासाठी येतो। याचं कारण की इथली फूड क्वालिटी अतिशय चांगली आहे, इथली सर्व्हिस अतिशय चांगली आहे, म्हणून आम्हाला इथे येणं आवडतं। एक युनिक आयटम यांचा खस्ता लपेटा रोल मागवलेला आहे। या शेफने मला सांगितलं की याच्यात मशरूम, सोया चॅप आणि पनीर असतं। तर आता मी तुम्हाला याची टेस्ट घेऊन सांगतो कसं आहे ते। हा मसाला खूप छान आहे। युजली आपण हॉटेलात गेलो की तेच पदार्थ असतात, स्प्रिंग रोल किंवा इतर काही जे आपण स्टार्टर्समध्ये मागवतो। हा या हॉटेलची स्पेशालिटी अशी आहे की यांच्याकडे जे जे पदार्थ असतात ते नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण आहेत। त्यातला हा पहिला प्रकार एकदम छान आहे, खस्ता लपेटा रोल। पुढचा प्रकार जो मागवलाय तो कस्तुरी मोती मसाला। हे दिले त्यांनी ब्रेड रोल आणि त्याच्यात कॉर्न आणि मेयोनीज तंदूर करून कस्तुरी मोती मसाला याची टेस्ट घेऊन सांगतो तुम्हाला मी। याला त्या ब्रेड रोलमध्ये मसाला भरलेला कुरकुरीतपणा एक आहे, जाणवतो तो तोडतानाच। याने हा जो काही मसाला दिलाय ना तो अतिशय अप्रतिम आहे। आणि सवाई व्हेजला तुम्ही काय मी सांगतो, मी आता बऱ्याच हॉटेलात गेलो, अनेक हॉटेलच्या फिल्म्स काढल्या। हे अतिशय वेगळे आयटम आहे, हे तुम्हाला इतर तर कुठेही मिळणार नाहीत। यांनी स्वतः ते डेव्हलप केलेले पदार्थ आणि त्यांनी जे मला रेकमेंड केले ते पदार्थ हे अतिशय अप्रतिम आहे। आणि या मल्टीग्रेन रोटी बरोबर यांचा जो काही मसाला आहे आणि ते ब्रेडचे रोल आत मसाला भरलेले फार छान आहे। क्वांटिटी, क्वालिटी आणि टेस्ट वाईज डेफिनेटली ही डिश 101% तुम्ही घ्या। या डिश बरोबर त्यांनी दही रायता दिलेला आहे, कांदा, लोणचं, लिंबू रायत्याबरोबर जास्त छान लागतंय। आता आपण पुढचा पदार्थ काय ते बघूया। आज आपण जे ताम्हिणी घाटातलं लक्झरी स्टे, सवाई लक्झरी स्टे आणि यांचं सवाई व्हेज रेस्टॉरंट त्याचे सर्वेसर्वा अमित शिंदे साहेब माझ्याबरोबर आहेत। आपलं स्पेशल वैशिष्ट्य म्हणजे आहे की सवाई इज नोन फॉर इट्स फूड।
Sawai has awarded as an iconic veg restaurant in 2019 from the Times of India. इथल्या जेवणाचं वैशिष्ट्य आहे की आम्ही ज्या डिश जे बनवतो दॅट यू वोंट गेट एनिवेअर एल्स. कारण मी स्वतः हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन ह्या क्षेत्रात गेले 25 वर्ष आहे आणि माझं प्रोडक्शन हे स्पेशलायझेशन असल्यामुळे आमच्याकडे जे पदार्थ बनतात ते इट इज युनिक टाईप ऑफ डिशेस यू विल गेट. सवाई व्हेज हे एकमेव हॉटेल आहे पुण्यामध्ये जे कधीही थर्ड पार्टी ॲग्रिगेटर्स म्हणजे सांगायचं झालं तर तुम्ही ज्या होम डिलिव्हरी सिस्टीम्सवरून पार्सल सातत्याने लोक मागवतात अशा कुठल्याच प्लॅटफॉर्मवर आम्ही तुम्हाला आमचं फूड अवेलेबल होणार नाही. तेही जर का मागवायचं झालं तर सवाईचं ॲप तुम्हाला आहे आणि आमच्या ॲपचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या एका ॲपमध्ये तुम्हाला आमचं फूड डिलिव्हरी आणि बुकिंग्स हे दोन्ही मिळतं. त्याच्यावर तुम्हाला कॅशबॅक मिळतो, त्याच्यावर तुम्हाला इन्स्टंट डिस्काउंट्स पण मिळतात आणि तुमचे पॉईंट्स पण त्याच्यामध्ये जमा होत राहतात. आपल्याकडे सवाईमध्ये रोज संध्याकाळी 7:30 ते 10:30 लाईव्ह क्लासिकल बासरी वादन असतं. कारण सवाई नावाला साजेश आपलं भारतीय वाद्य संगीत हे लोकांना असं वाटावं की ज्याच्यामुळे तुम्हाला खातानाही ते छान वाटलं पाहिजे, ऐकतानाही छान वाटलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट जी मी एकदम सांगतो की ज्याच्याबद्दल आम्हाला खूप प्राऊड आहे आणि ते आमच्या सर्व एन्डॉर्समेंट म्हणजे ज्या ज्या आम्ही जाहिराती करतो जिथे जिथे आमचे प्रिंट मीडियाज आहेत तिथे सगळीकडे तुम्हाला हे वाचायला मिळेल की एनी सर्विंग आर्मी पर्सनल फ्रॉम इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, BSF, कोस्ट गार्ड कोणी irrespective of his post, if he comes with the uniform carrying his ID card, he will serve 100% free. Okay. And any army personnel who is carrying his identity card but not carrying wearing his uniform but serving our army personnel, he will serve 50% off. ही डिश जी आहे त्याचं नाव आहे लज्जतदार टिक्की मसाला आणि याची जी ग्रेव्ही आहे ती नारळाचं दूध, चीज आणि मेथी याचा तर बेस आहे. त्याचा नारळाच्या दुधातले पदार्थ ऑलवेज चांगलेच लागतात आणि ही जी टिक्की आहे त्याला तांदूळाचं पीठ आणि मेथी वापरून केलेलं आहे. तर लज्जतदार टिक्की मसाला किती लज्जतदार आहे मी तुम्हाला सांगतो. बरोबर रुमाली रोटी मागवली मी. या ग्रेव्हीबद्दल आधी सांगतो. अनेक हॉटेल असा अनुभव येतो की तुम्ही डिश कोणती मागवा ग्रेव्ही सेमच असते. तुम्ही भेंडी मसाला मागवला, बैंगन मसाला मागवा किंवा व्हेज कोल्हापुरी एकच प्रकारचा लाल मसाला येतो. यांच्याकडे ग्रेव्हीचे वेगवेगळे प्रकार आहेत, स्वादिष्ट आहेत आणि सर्विस चांगली आहे, क्वांटिटी वाईज एकदम व्यवस्थित आहेत. तर या टिक्कीबरोबर मी सांगतो कसं लागतंय. हे चांगलं आहे, गरमागरम आहे, फ्रेश बनवलेलं आहे, खूपच छान आहे. ही मी आत्ता जे 3 प्रकार तुम्हाला सांगितले ते खाण्यासाठी तरी नक्की इकडे या. तिन्ही मागवा, विथ फॅमिली या. ॲम्बियन्स चांगला आहे, लोकॅलिटी चांगली आहे, इकडे डेफिनेटली या. ही डिश जी आहे ती कालवण राईस. मग अशी शिंदे साहेबांनी सांगितलं की कालवण म्हटलं की माशाचं असंच लोकांना वाटतं. तर हे व्हेज असून याला कालवणाची जी मजा असते ती याला येते. एखाद्या वस्तूवर काय खायचं हे काही संकेत असतात. या कालवणाबरोबर रोटी खाऊ शकत नाही असं नाही, पण भाताबरोबर जेवढं कालवण चांगलं लागतं तेवढं पोळीबरोबर किंवा इतर तंदूर रोटीबरोबर चांगलं लागत नाही असे अनेकांचं म्हणणं आहे. तर ह्या मी मुद्दाम भात मागवलेला आहे. हे जे कालवण आहे यात एकंदरीत मला शेवग्या शेंगा दिसत आहेत, काळे चणे आणि काजू आहेत. एकदम रिच अशी डिश आहे. कोणी इमॅजिन पण करू शकणार नाही की कालवण हा प्रकार व्हेजमध्ये असतो. तो या सवाईने करून प्रत्यक्षात आणून दाखवलेला आहे. मी याची टेस्ट घेऊन सांगतो कसं आहे ते. छान टेस्ट आहे. सवाई व्हेज लक्षात ठेवा, सिंहगड रोडवर आहे, पु ल देशपांडे गार्डनच्या बरोबर समोर. तिथे अवश्य या आणि या पदार्थांचा आस्वाद घ्या.
एवढे सगळे टेस्टी पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांच्याकडची अजून एक स्पेशालिटी उकडीचा मोदक. सारण तरी व्यवस्थित भरलेलं आहे आणि गरम आहे. तुम्ही कधी इथे आलात तर उकडीचे मोदक यांच्याकडे असतातच असतात आणि चांगला गरम आहे, छान आहे. जेवढ्या प्रमाणात गोड पाहिजे तेवढ्या प्रमाणात गोड सारण आहे. पारी अति जाड नाही आहे, चांगलं आहे. त्यामुळे नेहमीच्या स्वीट डिशपेक्षा वेगळं उकडीचा मोदक सवाई व्हेज रेस्टॉरंटला तुम्ही नक्की या. तुमची निराशा कुठल्या परिस्थितीत होणार नाही. दरवर्षीप्रमाणे यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात सवाईचा फेमस आमरस महोत्सव होणार आहे. त्याचीही फिल्म सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. इकडे सिंहगड रोडला आत्ता आपण जिथे उभं आहे हा आमचा एक मिनी AC बँक्वेट हॉल आहे. इथे साधारण 70 ते 80 लोकांचं प्रोग्राम आरामशीर होऊ शकतात. आणि इथेच सिंहगड रोडला आमच्या इथे वरती कॉर्पोरेट स्टेजच्या आमच्या रूम्स आहेत, ज्या आम्ही फक्त कॉर्पोरेट्स लेवलला जे लोक येतात, ज्यांना हॉल म्हणजे हॉटेलमध्ये राहायचं नसतं, प्रायव्हसी हवी असते, कामं करायची असतात, मीटिंग्स असतात, अशांसाठी आम्ही विथ ब्रेकफास्ट पॅकेजमध्ये आम्ही त्यांना AC रूम आम्ही इथे अवेलेबल करून देतो. मग त्याचं बुकिंग कुठे होतं? त्याचं बुकिंग ही सवाईच्याच आमच्या ॲपवर किंवा आमच्या बुकिंग नंबरवर आणि वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार. पुण्यातील सवाई स्पेशल हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा. आवडला असेल तर ओळखीच्या सर्वांना शेअर करा आणि असे नवनवीन विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.